मला खात्री आहे, मला दुःख या गोष्टीचं आहे म्हटलं की मी रोज सांगत होते एक तरी पुरावा नाही, एक तरी पुरावा नाही, पण माझा हा आवाज दबला गेला. कशाच्या जोरावर काय जोरावर मी बोलत नाही म्हटलं, तर हा आवाज दबला गेला. नाही तर पुराव्यासहित आला असता तर मला अधिक आनंद झाला. असे युती तुटली म्हणूनच आपला मुख्यमंत्री झाला की नाही झाला असं वाटतं तुम्हाला? एकट्याच्या मुलावर लढलं म्हणून समाजावर आलो. रवींद्र मानलाही पडेगा, तुम्हाला हो म्हणावंच लागेल. समजा युती असेल तर कोण मुख्यमंत्री होता? आला असतं का आपला? आले सर्व नाथा भाऊ, वार घ्यायला नाथा भाऊ, तलवार घ्यायला नाथा भाऊ, सगळं घ्यायला नाथा भाऊ, म्हणून एक काय नाथा भाऊ म्हणत ते दोन चार भाऊ त्याच्याच घरामध्ये. माझे सहकारी विकास मधाणे आपल्या संपर्कात आहेत. विकास, होम ग्राउंड वरती पहिल्यांदा जोरदार बॅटिंग केली एकनाथ खडसेंनी, काय म्हणाले खडसे? अजित, भविष्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या ठिकाणी निवडणूक आहे जळगाव जिल्ह्यामध्ये. त्या पार्श्वभूमीवर सक्रिय कार्यकर्त्यांचा या ठिकाणी आज मेळावा घेण्यात आला होता. त्या मेळाव्याला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा येणे अपेक्षित होते, पण ते नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी गैरहजर राहिले. एकनाथ खडसे फक्त या कार्यक्रमात हजर होते. शेकडो कार्यकर्ते त्या ठिकाणी आले होते जिल्ह्याभरात, आणि पहिल्यांदाच खडसेंनी आपली सगळी जी मधल्या काळातली खतखत या मेळाव्याच्या माध्यमातून काढलेली आहे. वास्तविक या ठिकाणी कार्यकर्त्यांना संघटनात्मक त्या ठिकाणी डोस देण्याची गरज होती, मात्र खडसे वैयक्तिकरित्या जवळपास एक तास त्यांचं भाषण चालत होतं की पाऊण तास ते स्वतःवरच बोलले, आणि भाजपने एका अर्थाने त्यांच्यावर जो अन्याय केला याबद्दल त्यांनी आपलं मौन आज त्या ठिकाणी सोडलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मी गेले 10-20 दिवस सांगतो की माझ्या विरोधात जे काही आरोप होत आहेत त्याचा एक तरी पुरावा समोर द्यावा. पक्षाने सुद्धा या संदर्भात मला सहकार्य केल्याने असं एकंदरीत त्यांचं बोलण्यात दिसतंय, आणि त्या अशा सगळ्या दबावामुळे मी त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे, एका अर्थाने खडसेंचा असं या ठिकाणी म्हणणं आहे. आणि दुसरी म्हणजे बाब म्हणजे खडसेंनी ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका होत्या त्यावेळेस युतीची तुटली, त्यावेळेस खडसे यांनी पुढाकार घेऊन युती तुटल्याची घोषणा त्या ठिकाणी केलेली होती. त्याबद्दलची सुद्धा त्यांनी खतखत बाहेर काढलेलं आहे की मी जर युती तोडली नसती तर भाजपचा कदाचित आज मुख्यमंत्री राहिला नसता. आणि कार्यकर्त्यांनी त्यांनी प्रतिप्रश्न त्या ठिकाणी केलेला आहे की युती तुटली असती तर निश्चितच त्या ठिकाणी शिवसेनेचा मुख्यमंत्री राहिला असता. या माध्यमातून त्यांनी आपली जी मुख्यमंत्री होण्याची जी महत्वाकांक्षा आज पुन्हा त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा कार्यकर्त्यांसमोर मांडलेले आहे. अजित, खरं विकास म्हणजे अजूनही मुख्यमंत्री पदाची आशा खडसेंनी सोडलेली नाही, आणि आपल्या होमग्राऊंड वरती मनातली खदखद खडसेंनी कार्यकर्त्यांच्या समोर बोलून दाखवली. भारतीय जनता पक्ष काय निर्णय घेणार याकडे खडसे समर्थकांचं लक्ष लागलंय, हेही तितकंच खरं. धन्यवाद या माहिती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.